अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आता आपणास माहिती असेल की लवकरच आपल्या चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. म्हणजेच येत्या 2 नोव्हेंबरला आपली भागवत एकादशी म्हणा किंवा तुम्ही कार्तिक एकादशी म्हणा किंवा ज्याला प्रबोधिनी एकादशी सोबत देव उठणी एकादशी म्हणून सुद्धा ही एकादशी खूप मोठी प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. तर आपणास माहिती असेल की वर्षभरामध्ये 2 एकादशी असतात ज्या मोठ्या असतात. जी एक आषाढी एकादशी असते ज्या दिवसापासून आपल्या चातुर्मासाला सुरुवात होते आणि भगवान श्री हरी विष्णू जे आहेत ते आपल्या योग निद्रेसाठी 4 महिन्यासाठी जात असतात. आणि कार्तिकी एकादशी जी असते ती या दिवसाला चातुर्मासाची समाप्ती होत असते. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशीच आपले भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि आपल्या सर्व सृष्टीचा जो काही सांभाळ आहे ते परत त्या हातामध्ये कारभार ते घेत असतात. तर अशा प्रकारे या मोठ्या कार्तिक एकादशीच्या दिवशी आपणास काही गोष्टी ह्या टाळायच्या आहेत. कारण की कसं आहे, नकळतपणे का होईना जर या गोष्टी आपल्यातून घडल्या या दिवशी म्हणजेच एकादशी दिवशी, तर खरंच आपण पापाचे भागीदार सुद्धा होऊ शकतो. आणि कुठेतरी म्हणतात की अशी मान्यता आहे की एकादशी दिवशी जर आपण ही कामं केली किंवा चुकून आपल्या हातून घडली तर नक्कीच मृत्यूनंतर आपल्याला ज्या म्हणतात ना की यमराजाच्या ज्या काही यातना आहेत त्या भरपूर प्रमाणात आपल्याला भोगाव्या लागू शकतात, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला त्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. सोबतच आपल्याला एकादशीच्या दिवशी म्हणजेच मोठ्या एकादशीच्या दिवशी तर करायचे आहेतच, पण सोबतच प्रत्येक एकादशीला एक पदार्थ आहे जो चुकूनही आपल्याला खायचा नाही आहे. आता भरपूर लोकांना तो पदार्थ माहिती असेल तरी सुद्धा मी आजच्या व्हिडिओत तो सांगणार आहे कुठला आहे, त्याचं वैज्ञानिक कारण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तसं की आपली जी काही देव उठणी एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आपल्याला कधी करायची आहे, म्हणजेच कधी आपल्याला ते असा उपवास, व्रत, उपासना सगळं काही गोष्टी आपल्याला पार पाडायच्या आहेत. ते म्हणजेच आपल्याला 2 नोव्हेंबरला. तुम्हाला परत एकदा सांगते, 1 नोव्हेंबरला स्मार्त प्रबोधिनी एकादशी आहे. जी एकादशी सूर्योदय तिथी पाहणार नाही आहे. ती 9:15 वाजता त्या दिवशी 1 नोव्हेंबरला सकाळी चालू होणार आहे. आणि 2 नोव्हेंबरला जी एकादशी तिथी आहे ती सूर्योदय तिथी पाहणार आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याला उपवास, व्रत, आराधना जे काही करायचे सर्व काही 2 नोव्हेंबरला करायचे आहे. त्याला भागवत एकादशी म्हणून नाव आलेलं आहे. आणि सोबतच त्या दिवशी चातुर्मास समाप्ती देखील त्या कॅलेंडरवर लिहिलेलं आहे. आपले जे काही दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राचं कॅलेंडर आहे त्यावरून मी तुम्हाला सांगत आहे. आता बाकीच्या कॅलेंडरमध्ये काय दिलं आहे ते काही मला माहिती नाही, पण माझ्या घरामध्ये आपल्या केंद्रातलंच कॅलेंडर असतं, त्याच्याप्रमाणेच मी सर्व तिथी, सर्व सण वगैरे साजरे करत असते. तर मंडळींनो, तुम्हाला 2 नोव्हेंबरला या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्याचं पालन करायचं आहे तुम्हाला. या दिवशी कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी आणि सोबतच देव उठणी एकादशी असणार आहे. तर ही एकादशी खूप मोठी असणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, कारण की या दिवशी आपले भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेतून 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होणार आहेत आणि आपला सर्व सृष्टीचा कारभार जो तो परत एकदा त्यांच्या हातामध्ये येणार आहे. तर मंडळींनो, या दिवसापासून आपणास माहिती आहे की तुळशीच्या विवाहाला सुद्धा प्रारंभ होत असतो. 5 दिवस हा विवाह चालू असतो तुळशीचा. सोबतच या दिवसापासूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा शुभ कार्य, विवाह कार्य, लग्न जे काही असतील, साखरपुडा वगैरे इतर जे काही शुभ कार्य त्याची सगळ्यांची सुरुवात ही होत असते या दिवसापासून, म्हणजे तुळशीच्या लग्नापासूनच. तर मंडळींनो, अतिशय या मोठ्या दिवसाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की एकादशीचा उपवास हा आपल्याला का करायचा असतो. आपणास माहिती असेल की बघा, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या 4 दिवस अगोदर आणि अमावास्येच्या 4 दिवस अगोदर एकादशीचा हे उपवास येत असतो. कारण की प्रत्येक महिन्याला 2 एकादशी असतात. 15-15 दिवसाच्या गॅपने ह्या 2 एकादशी येत असतात. वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात. आता आपल्या पौर्णिमेच्या 4 दिवस आधी आणि अमावास्येच्या 4 दिवस आधी अशी एकादशी ही तिथी येत असते. आता हे व्रत का करायचं असतं, असं म्हटलं जातं की जर तुम्ही हे एकादशीचं व्रत केलं तर तुम्हाला परमेश्वराच्या जवळ जाण्याची तुम्हाला एक शक्ती मिळते. तुम्ही ते जवळ जाण्याचा एक मार्ग आहे एकादशी तिथी. सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत आहे ते खूप अतिशय पवित्र आणि अतिशय मोठं व्रत मानलं गेलेलं आहे. कारण की ही जर व्रत आपण मनापासून श्रद्धेने जर केलं, भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच मिळतो, पण सोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो, एक सुदृढ आरोग्य मिळतं आणि धनसंपत्ती सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारचं हे एकादशीचं व्रत असतं. आता मी सांगते तुम्हाला की एकादशीचं व्रत आपण का करायला पाहिजे. कसं असतं बघा, आता एक यंत्र असेल, आता यंत्र धरा तुम्ही, एक म्हणजे कुठेतरी एखादा यंत्र धरा, तो दिवस रात्र काम करतोय, दिवस रात्र त्याच्यावरती काही ना काहीतरी यंत्राचं काम चालू आहे. यंत्र म्हणजेच काय, जर आता एखादी मशीन आहे समजा, तर दिवस रात्र ती मशीन चालू आहे, ओव्हरलोड काम करते आहे दिवस रात्र. पण कुठेतरी ती यंत्र जी आहे दिवस रात्र काम केल्याने त्याच्यावरती म्हणजे लोड येऊ शकतो आणि ते यंत्र जे आहे ते बंद पडू शकतं किंवा काहीतरी खराबा त्याच्यामध्ये होऊ शकतो.
त्याचप्रमाणे आपलं देह जो आहे, शरीर जो आहे, तो सुद्धा एक यंत्र आहे. दिवस रात्र जर आपण त्या यंत्राला, देहाला जर आपण जास्तीत जास्त लोड दिला, म्हणजेच काय, खाण्याचा, पिण्याचा जर आपण जास्तीत जास्त लोड दिला, तर आपलं जे देहरूपी जे शरीर आहे, यंत्र आहे, ते कुठे ना कुठे खराब होऊ शकतं, काही ना काहीतरी बिघाड होऊ शकतो आणि ते बंद देखील पडू शकतं. आजकाल तुम्ही पाहिलं असेलच की लहान लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतात. आजकालचं जे काही म्हणजे खानपान आहे ते सुद्धा खूप वेगळं झालेलं आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल मिलावट आहे. सगळं काही म्हणजे म्हणतात ना की आरोग्याकडे जास्त लक्ष देणं खूप जास्त महत्वाचं आहे. तरच तुम्ही जे काही धावपळ कष्ट करत आहात, जे काही पैसा प्राप्त करत आहात, त्याचा उपभोग घेऊ शकाल, सुख सुविधांचा उपभोग घेऊ शकाल आणि जी काही स्वप्न आहे ती पूर्ण करू शकाल. तर त्यासाठी आपलं आरोग्य उत्तम पाहिजे असतं. म्हणून आपल्याला 15 दिवसांनी एकदा एकाच व्रत उपवास हा करायलाच पाहिजे असतं. कसं असतं, आपण देहरूपी या यंत्रामध्ये आपण काय करतो, एकदा आपण जेवण केलं तर ते जेवण पचायला आपण थोडासा अवधी सुद्धा देत नाही की लगेच आपण दुसरं काहीतरी अन्न ग्रहण करतो. असं करत आपण सारखं अन्न ग्रहण करतो, दिवस रात्र आपल्याला चालूच असतं आणि ते केल्यामुळे कुठेतरी आपल्या शरीरावरती लोड येतो आणि ते पचायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि मग कुठेतरी आपण म्हणतात ना की मग आजारपणाला आमंत्रण देत असतो आपण. तर ते न करता म्हणून आपण 15 दिवसांनी एकाचं हे व्रत करायचं असतं. म्हणजेच काय, आपल्याला शरीराला या एका दिवसाचा उपवासाने आपल्याला आराम मिळणार असतो. आणि एकाचा उपवास म्हणजे काय, एकादशी दुप्पट खाशी असा करायचा नसतो. तर त्या दिवशी आपल्याला कसा उपवास करायचा आहे, निरंकार करायचा आहे. जर वाटलं तर फलहार करा, तुम्ही दूध, दही, ताक अशा प्रकारचं घ्या, लस्सी वगैरे तुम्ही लिक्विड तुम्ही घेऊ शकता, फलहार करू शकता, ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, पण कुठल्याही प्रकारचं साबुदाणा वगैरे सुद्धा खाऊ नका. मी तर सांगेन तुम्हाला, हे 15 दिवसाचं एक व्रत आहे जे खूप मनापासून श्रद्धेने करा. खरंच सांगते, कारण की खरंच सांगते, आपलं जे देह आहे, जो शरीर आहे आपली, ते जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, म्हणजे त्याचा जो काही बिघाड होऊ नये असं वाटत असेल तर उत्तम आपल्याला आरोग्य ठेवणं गरजेचं आहे. आहार चांगला पाहिजे, आपलं खानपान चांगलं पाहिजे आहे, झोप व्यवस्थित पाहिजे आहे, सोबतच व्यायाम सुद्धा, योग सुद्धा पाहिजे असतो. तरच आपलं शरीर हे व्यवस्थित राहू शकतं. म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एकादशीचा उपवास करणं खूप जास्त महत्वाचं आहे. इतर उपवास सुद्धा केले तरी सुद्धा चालेल, पण ते व्यवस्थित करा. नाहीतर एका उपवास म्हटलं तर आपण तळलेलं साबुदाण्याचे वडे, खिचडी ह्या सगळ्या गोष्टी खाऊ नका. म्हणून सुरुवातीला मी ह्या माहिती सांगितलेलं आहे, कारण की खूप जण काय होतं, लोकांना कसं असतं, विषय एकदा कळाला की या दिवशीचं म्हणजे टॉपिक एकदा कळाला, आपलं थमचं काय आहे, की लोकांना काय वाटतं की आधी त्या मुद्द्यावर यावं, ते सगळी काही माहिती आधी सांगावी. आणि लोकांना काय वाटतं की तुम्ही वेगळंच काहीतरी सांगता, किंवा खूप जणांची मला कमेंट्स येतात तसे, म्हणून मी आज तुम्हाला क्लिअर करते आहे. कसं असतं, एखाद्या गोष्टीचं मुळासकट जर माहिती आपल्याला कळाली ना, तर आपण आपल्या लहान मुलांना किंवा इतरांना सुद्धा सांगू शकतो. म्हणून तुम्हाला सांगते की त्याचं आधी कारण काय आहे, त्या व्रताचं कारण काय आहे, याची माहिती सुद्धा असणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि मग मी नंतर मेन मुद्द्याला हात घालत असते, कारण की ही माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आजकाल तर असणंच गरजेचं आहे, कारण की खूप जण एकादशीचं व्रत करत नाहीत. आजी आजोबा आहेत, जे आपले म्हणजे वयस्कर मंडळी आहेत, तेच आता एकादशीचं व्रत करतात. आता आपल्या पिढीमध्ये कोणी सुद्धा एकादशीचं व्रत हे करत नाही, फक्त मोठी एकादशी आली की तेवढंच एक व्रत करत असतात. त्याच्यामुळेच मला त्याचं महत्व मी सुरुवातीला सांगितलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा प्रयत्न करताल किंवा आपल्याला सुद्धा ते व्रत करता येईल. तर मंडळींनो, आता आपण बघूयात की आपल्याला या दिवशी कुठल्या प्रकारची गोष्टी ह्या करायच्या नाही आहेत किंवा टाळायच्या आहेत. तर सर्वात प्रथम येतं ते म्हणजेच काय, तर आपणास माहिती असेल की आपल्याला की एकादशी असली की त्या दिवशी आपल्या भगवान श्रीहरी विष्णूंसोबत म्हणजेच नारायणांसोबत आपल्याला तुळशीची देखील पूजा अर्चा करायची असते आणि या दिवशी तिची पूजा अर्चा सुद्धा केली जात असते. आणि जी काही तुळशी माता आहे ती सुद्धा या दिवशी एकादशीचं व्रत आहे, उपवास आहे, ते आपल्या श्री विष्णूंसाठी करत असते. त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे, तुळशीची पानं तोडायची नाही आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, परत एकदा रिपीट करते आहे. आणि आपणास माहिती असेल की या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्रामशी होत असतो, त्याच्यामुळेच आपल्याला या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श देखील करायचा नसतो. म्हणजेच पानं वगैरे तोडू नये, तिला इजा करू नये आणि तिला आपल्याला पाणी देखील घालायचं नसतं. तर ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे. दुसरी गोष्ट जी म्हणजेच काय, तर या दिवशी आपलं काही गोष्टींचं सेवन करायचं नाही, ह्याची म्हणजेच काय, आपल्याला आता भलेही तुम्ही उपवास जर करणार असाल तर भले तुम्ही आता त्या दिवशी कुठल्याही प्रकारचे तुम्ही तामसिक पदार्थ तर घेणार नाहीच आहात, कुठलेही घेणार नाही आहात, पण तरी सुद्धा जे उपवास करणार नाही आहेत आणि फक्त भगवान विष्णूंची सेवा अर्चा उपासना या दिवशी करणार असतील
त्यांनी सुद्धा आपल्याला काय करायचं, या दिवशी कांदा असेल सोबतच तुम्हाला कांदा, लसूण, अंडी, मांस आहे, नॉनव्हेज आहे, अल्कोहोल आहे, म्हणजे ड्रिंक वगैरे आहेत, या सगळ्या सूड बुद्धीचे जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला सेवन करायचं नाही आहे. याचं कटाक्षाने तुम्हाला टाळायचं आहे त्या गोष्टी. भले तुमचा उपवास नसला तरी सुद्धा तुम्ही हे पदार्थ या दिवशी खायचे नाही आहेत. उपवास असेल तर तुम्ही हे खाणं म्हणजे तुम्हाला तर शक्यच नाही, तुम्ही खाऊच शकणार नाही उपवास असेल तर. नंतर ह्या दुसरी गोष्ट तुम्हाला टाळायचीच आहे तुम्हाला. आणि भले तुमचा उपवास असेल, भले घरामध्ये कोणी इतर मंडळी आहेत जे व्यसन करतात, ज्यांना म्हणजे मांसाहार वगैरे लागतो, रविवार आहे त्या दिवशी रविवारी लागतो, त्यांना सुद्धा सांगायचं आहे की या दिवशी मोठी एकादशी आहे, या दिवशी घरामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार, नॉनव्हेज वगैरे काही सुद्धा होणार नाही, आणल्या सुद्धा जाणार नाही, हे तुम्ही कटाक्षाने त्यांना सांगायचं आहे, घरातल्या इतर मंडळींना सुद्धा. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजेच काय, तुम्हाला या दिवशी घरामध्ये जर आता कुठली गोष्ट जी म्हणजेच काय, आता आपला उपवास असणार आहे, एवढी मोठी एकादशी आहे, या दिवशी श्री विष्णू योग निद्रेतून जागे होणार आहेत, तर नक्कीच या एवढ्या मोठ्या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आता सकाळी उठलं की आपण श्री विष्णूंची पूजा अर्चा किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीवर आपण अभिषेक करणार आहोत, त्यांची आराधना, सेवा, सर्व काही गोष्टी करणार आहोत. पण सोबतच काही गोष्टी सुद्धा काळजी घ्यायची, ती म्हणजेच काय, घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, वयस्कर मंडळींचा अपमान होणार नाही, अपशब्द घरात म्हणजे वापरले जाणार नाहीत, मोठमोठ्याने आरडाओरडा होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. घरामध्ये एक प्रकारे भांडण म्हणजेच काय, शब्दाला शब्द वाढणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची. कारण की का, आता या दिवशी आपण काय करतो, भगवान श्री विष्णूंची, नारायणांची आपण सेवा, पूजा अर्चा करत असतो, उपासना करत असतो. आणि आपणास माहिती आहे की ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा, आराधना होत असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतःहून तिथे स्थिर स्थावर होत असते आणि येत असते. तर नक्कीच त्या घरामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे जर वातावरण ठेवलं, म्हणजेच भांडण किंवा कटकट किंवा अपशब्द, वयस्कर मंडळींचा अपमान वगैरे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या घरामध्ये, तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. आणि कारण की या एक प्रकारे श्री विष्णूंचाच हा अपमान होऊ शकतो आपण घरामध्ये ह्या सर्व गोष्टी केल्या तर. आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी जर नाराज झाली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा अलक्ष्मीचा वास हा वाढू शकतो आणि दरिद्र सुद्धा येऊ शकते. तर ते झालं. त्याच्यानंतर तुम्हाला चौथं काम जे आहे तुम्हाला करायचं नाहीये, ते म्हणजेच काय, उपवास असेल, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये उपवास, पूजा अर्चा सगळं काही असतं, त्या दिवशी आपण घरामध्ये दुपारी झोपायचं नाहीये. महिलांना कटाक्षाने मी सांगेल, आळस झटकून आपल्याला त्या दिवशी फक्त उपासनेला, सेवेला जास्त महत्व द्यायचं आहे. उपवास आहे तो मनापासून श्रद्धेने करायचा असतो, विचारांचा, मनांचा, सगळ्या गोष्टींचा आपल्याला तो उपवास करायचा असतो. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त वेळ आपल्याला, भले तुम्ही जसं काही सर्व काही गोष्टी करून घेताय, सेवा, उपासना, अभिषेक सर्व काही केलं असेल, तरी सुद्धा तुम्ही दुपारी वाटलं जवळच्या मंदिरात जा, तिथे भजन कीर्तन असतं, देव दर्शनाला जा, पण दुपारी झोपू नका, आळस मनामध्ये आणू नका, स्वतःमध्ये सुद्धा आणू नका. ही गोष्ट तुम्हाला कटाक्षाने टाळायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मुद्दा काय, तर या दिवशी आपल्याला एक गोष्ट म्हणजे एक पदार्थ चुकूनही खायचा नाही आहे, ते या 5 कामांमध्ये येतं. तो म्हणजेच काय, भात. हो, तांदळाचा भात या दिवशी आपल्याला खायचा नाही आहे. उपवास ज्यांचा उपवास आहे ते तर खातच नाहीत उपवास असल्यामुळे, पण ज्यांचा उपवास नाही आहे या दिवशी, फक्त ते उपासना करणार आहेत भगवान श्री विष्णूंची, त्यांनी सुद्धा या दिवशी चुकूनही भात खायचा नाही आहे. आता भात का खाऊ नये याचे आध्यात्मिक अशा भरपूर पौराणिक गोष्टी आहेतच, पण मला वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी सांगते आहे. कारण तांदळापासून जो आपण भात बनवतो, तो आपण भात खातो, तर तो तांदळाचा भात जो आहे तो या दिवशी वर्ज्य मानला गेला आहे एकादशीच्या दिवशी. कारण की तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक असते, चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो, आणि चंद्र हा मनासाठी कारक आहे, म्हणजे जबाबदार ग्रह आहे. भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण आपलं वाढतं आणि त्यामुळे आपलं मन विचलित होतं आणि आपण जो काही, आणि अस्वस्थता आपली वाढू शकते. आणि ज्यामुळे काय होतं की आपण जी काही आराधना, उपासना त्या दिवशी करतो आहे भगवान श्री विष्णूंची, त्याच्यामध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो आणि एक प्रकारे हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. याच्या मागे पौराणिक कथा सुद्धा आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला सुद्धा कळेल, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला भात हा पदार्थ खायचा नाहीये. भले तुझा उपवास नसला तरी सुद्धा तुम्हाला भात घरामध्ये या दिवशी शिजवायचा सुद्धा नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टींच्या कटाक्षाने तुम्हाला टाळायचे आहेत आणि तो पदार्थ चुकूनही खायचा नाही आहे, तो म्हणजेच भात. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. नक्कीच या सर्व गोष्टींची काळजी घ्या. थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण मी परत एकदा सांगेल की मुळातून संपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं. त्यासाठीच मी सुरुवातीला थोडीशी माहिती त्याची सांगत असते आणि त्याच्यानंतरच मी मेन मुद्द्याला हात घालत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.